नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते कलापासून. कला रडत रडत सर्व घरच्यांना सांगते की मला माहीत नाही माझ्याकडून हार कुठे गेला. मला काहीच कल्पना नाही हार कुठे गेला. त्यावर आबा म्हणतात, कला, तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते? तो हार आपल्या खानदानाचा महत्त्वाचा दागिना होता. त्यावर सरोज रागाला येऊन म्हणते, हा काय निष्काळजीपणा आहे ग तुझा? तो हार नुसता प्रीमियम कलेक्शन नव्हता. आपल्या घराण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ हार होता तो. मला माहीतच हो तसं काहीतरी होणार आहे म्हणून. मी अत्यंत जबाबदारीने अद्वैतकडे हा हार सांभाळायला दिला होता. आणि त्याने सहजपणे हिच्या हातामध्ये देऊन टाक. नयना हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, हे बरं झालं. हार हरवला, ते हार जाणून बुजून लपवला गेला, इथपर्यंत हे प्रकरण आलेलं आहे. वेल डन सरोज मामी. असाच कलावर आरोप करत रहा. म्हणजे तोपर्यंत मी त्या हाराची व्यवस्थित विल्हेवाट लावते. सरोज म्हणते, या घरात सर्वच बोलणं ऐकणं म्हणजे प्रॉब्लेम वाटायला लागला आहे लोकांना. बघितले ना त्याचे परिणाम? मुळातच ही मुलगी कजाग नाही, तर चोर सुद्धा आहे. आणि लोकांना फसवणं हा यांचा फॅमिली बिझनेस आहे. विचारा मिसेस खरेंना. संगीता काही बोलण्याचा प्रयत्न करते, पण सरोज तिला बोलू देत नाही. सरोज म्हणते, आधीच दोन मुलींना आमच्या घरात घुसवले आणि आता स्वतः देखील आमच्याच घरात ठाण मांडून बसले आहेत. मला माहीत आहे तू काय केलं आहेस ते. अद्वैत घराच्या बाहेर निघून गेल्यावर तो हार तू चोरून लपवला आहेस आणि आतावर रडत येऊन सांगते आहेस की हार सापडत नाहीये म्हणून. तो हार तुला परत द्यावाच लागेल. त्या हाराची काय किंमत आहे हे तुमच्यासारख्या लोकांना नाही समजणार. यावर आबा सरोजला जरा शांत राहायला सांगतात. आबा म्हणतात, कला या घरची सून आहे. या घराची गृहलक्ष्मी आहे. मग ती चोरी कशाला करेल? सरोज म्हणते, आबा, तुम्ही तिला सतत पाठीशी घालत आलात. त्यामुळे आज ही वेळ आलेली आहे. तुमच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिसतच नाही. यावर कला रडत म्हणते, अहो सरोज मॅडम, मी काहीही केलेले नाही. रोज कलाच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, तू गप्प बस. इतकं होऊनही तुझ्यातली रग काही गेली नाही. असं म्हणून सरोज कलाच्या अंगावर हात उगारते. परंतु तेवढ्यात तेथे अद्वैत येतो आणि सरोजला थांब म्हणतो. हातवे त्यांच्याजवळ येत असतो आणि इकडे कला विचार करते की आता परत तेच होईल. सरोज मॅडम आणि अद्वैत माझे काहीही ऐकून घेणार नाहीत. कारण परत मागच्यासारखं माझ्यावरच आरोप करतील. अद्वैत त्या दोघींच्या जवळ येतो आणि म्हणतो, मी सर्व ऐकलेले आहे. आणि आई, माझी पूर्ण खात्री आहे की खरेने तो हार घेतलेला नाही. सरोजला हे ऐकून प्रचंड शॉक बसतो. परंतु कला आनंदित होते. सरोज म्हणते, हे तू बोलत आहेस अद्वैत? त्यावर अद्वैत म्हणतो, हो आई. मला खात्री आहे की कलाने तो हार घेतलेला नाही. रोहिणी मध्येच म्हणते, मग ही नाही तर कोण? कोणी हार घेतला? कारण तुमच्या रूममध्ये तर तुम्ही दोघेच होतात ना. हे ऐकून संगीताला तिने आणि रॉकेटने केलेली मस्ती आठवते. कसे ते चोर बनून अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये घुसले होते. इकडे आबा अद्वैतला विचारतात, अद्वैत, काय बोलत आहेस तू? कोण आलं होतं रूममध्ये? अद्वैत म्हणतो, आमच्या रूममध्ये चोर घुसले होते. इकडे कलाला कळतं की अद्वैत आई आणि रॉकेटबद्दल बोलत आहे. ती मनात विचार करते की आईला सुद्धा कालच मस्ती करायची होती. हे प्रकरण अंगाशी येण्याआधी संपवायला हवं. नाहीतर आई यात उगाच अडकेल. असा विचार करून कला अद्वैतला म्हणते, अद्वैत, थोड्या वेळासाठी वीज सुद्धा केली होती ना. ते चोर येऊन निघून गेले. त्यानंतर तू हार आहे का नाही तो चेक केलास. आणि हार होता. तो नंतर गायब झाला. यावर सरोजकाला म्हणते, तू गप्प बस आणि अद्वैतला बोलू दे. हे तुमच्या घरासारखं पडकं घर नाहीये. चांदेकरांचे घर आहे. आणि इथे चोर येणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. मुळात चोर घरात घुसलेच कसे? अद्वैत म्हणतो, माझी खात्री आहे की हार त्या दोघा चोरांनीच चोरला असेल. कलाला अद्वैतचं हे बोलणं ऐकून टेन्शन येतं. त्यामुळे ती त्याला म्हणते, अरे चांदेकर, चोर निघून गेल्यावर हार आपण चेक केला होता. तो तिथेच होता. त्या चोरांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही असं मला वाटतं. यावर आबा म्हणतात, सोनबाई, चोर हे चोरच असतात. जाता जाता हात साफ करणे हे त्यांना काही नवीन नसतं. हे सगळं बोलणं ऐकून इकडे संगीता आणि रॉकेटला टेन्शन येतं. सरोज ओरडून म्हणते, पण तू का त्या चोरांची बाजू घेत आहेस? अच्छा, माझ्या आता लक्षात आलं. म्हणजे तू स्वतःहून हार चोरला नाहीस. तू त्या दोघा चोरांकडून हे काम करवून घेतलंस. खरं सांग, हे तुझंच प्लॅनिंग होतं ना? यावर अद्वैत सरोजला म्हणतो की आई, तू शांत हो. जे काही खरं असेल ते आपण बाहेर काढूच. आणि ते चोर जरी असले तरी त्यांना आपण पकडून देऊच.
मी आता लगेच पोलिसांना फोन करतो. अद्वैतचे हे शब्द ऐकताच संगीताला प्रचंड शॉक बसतो. इकडे नयनाला सुद्धा टेन्शन येत आणि ती विचार करते, जर पोलीस आले आणि त्यांनी जर पूर्ण घराची झडती घेतली तर? पोलिसांच्या आधीच मी हार जागच्या जागी ठेवून देते, असा विचार करून ती तिथून सटकते आणि तिच्या रूमकडे जाते. ती हार परत जागच्या जागी ठेवणार असते, परंतु तिच्या लक्षात येतं की असा वेडेपणा करून चालणार नाही. इतका वेळ नसलेला हार अचानक त्याच्या जागी आला तर सगळ्यांना संशय येईल. कलाचा याच्यापेक्षा अजून जास्त तमाशा झाला पाहिजे, असा विचार करून ती तो हार त्याच कपाटात कलाच्या बॅगमध्ये ठेवते. इकडे अद्वैतने पोलिसांना फोन लावलेला असतो तेवढ्यात संगीता त्याच्या जवळ येऊन म्हणते, अद्वैतराव, ते चोर नव्हते, ती मी होते. अद्वैत शॉकमध्ये म्हणतो, काय? त्या तुम्ही होतात? संगीताच्या बोलण्याने घरातले सगळेच शॉकमध्ये जातात. यावर सरोज ओरडून म्हणते, तुम्ही काय बोलत आहात कळतंय ना तुम्हाला? म्हणजे खऱ्या चोर तुम्हीच होतात तर? ते काही नाही. मुकाट्याने आमचा हार परत द्या आणि मग काय बोलायचं ते बोला. त्यावर संगीता रडत म्हणते, नाही हो, मला हाराबद्दल काहीही माहीत नाही. मी तिथे वेगळ्या गोष्टीसाठी गेले होते. माझा चोरी करण्याचा काहीही हेतू नव्हता. त्यावर सरोज म्हणते, वा, गोष्टी गोल गोल घुमवल्या नाही तर त्या मिसेस खरे कसल्या? तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, परंतु पोलीस आल्यानंतर. रोहिणी म्हणते, या तर माझ्या रूममध्ये राहत होत्या. मला पण माझं कपाट वगैरे चेक केलं पाहिजे. यांनी माझ्या रूममध्ये तर चोरी केली नसेल ना? यावर संगीता म्हणते, आबाजी असं काहीही नाही. माझा विश्वास करा. तुम्हाला माहीत आहे ना, कला आणि अद्वैत सारखे भांडत असतात. जरा सुद्धा नवरा बायकोसारखे राहत नाहीत. म्हणून त्यांच्यामध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं म्हणून मी हे सगळं केलं. असं म्हणून संगीता सर्व घरच्यांना ते दोघं कसं तयार झाले, रॉकेट आणि त्यांनी कला आणि अद्वैत सोबत काय काय केलं ते सगळं व्यवस्थित समजावून सांगते. आणि म्हणते की चोरी करणं हे माझ्या संस्कारात नाही, त्यामुळे माझा विश्वास ठेवा. परंतु सरोज चिडून म्हणते, कसले आले तुमचे संस्कार? संस्कार तर तुमची मुलगी आमच्या घरात उधळत असते. ते काहीही असो, तुम्ही घेतला आहे की नाही ते आपण नंतर ठरवू, पण आता मात्र तुमची झडती झालीच पाहिजे. तेवढ्यात रॉकेट संगीताची बाजू घेऊन समोर येतो आणि म्हणतो, माझं एकदा ऐका, ही आमची मावशी ना अशीच आहे. एकदा तिने मनात काही गोष्ट घेतली ना तर ती करूनच टाकते. ती कधीच चोरी करणार नाही. चोरी झाली आहे ते खरं आहे आणि नेमकं त्याच वेळेला आम्ही अद्वैतरावांच्या खोलीमध्ये होतो. हवं तर त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. सरोज म्हणते, बंद कर तुझी बडबड. मला माहीत आहे हे सगळं तुमचं फुलप्रूफ प्लॅन आहे. त्यावर कला म्हणते, सरोज मॅडम, तुम्ही असं बोलू शकत नाही. माझी आई चोरी करणार शक्यच नाही. मला माहीत आहे ती वेश बदलून आमच्या खोलीमध्ये आली होती आणि मी तिला तेव्हा ओळखलं सुद्धा होतं. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की तिने कपाटाला हात सुद्धा लावलेला नाही. त्यावर अद्वैत कलाकडे पाहून म्हणतो, हे सगळं तुला माहीत होतं? कला होकारार्थी मान डोलावते. त्यावर सरोज म्हणते, बघ आता, तू जिच्यावर विश्वास ठेवत होतास ना तिच्याच तोंडातून ऐक. या दोघी मायलेकींनी मिळून तुला मूर्खात काढलं. नोकराच्या मदतीने त्या तुझ्या रूममध्ये शिरल्या. हे तुला सोडून सगळ्यांना कळत होतं. तर कला अद्वैतला म्हणते, माझा विश्वास ठेव. आईने जेव्हा तुला अद्वैतराव म्हणून हाक मारली ना, मला देखील तेव्हाच कळालं. आपण हार पुन्हा शोधूया. तो खोलीतच असेल. हवं तर तू तुझ्या नजरेने पहा. त्यावर सरोज म्हणते, पहिल्यांदा बरोबर बोललीस तू. आता तुझ्या रूमची झडती आपण सगळेच घेऊ. आबा तुम्ही देखील चला. यावर कलाला काय बोलावं तेच कळत नाही आणि एपिसोडचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागांमध्ये काय धमाकेदार ट्विस्ट येणार आहे ते आपण नंतर पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असे बघायला मिळणार आहे की सगळेजण चोरीला दिलेल्या हाराची शोधाशोध करत असतात. कला अद्वैतला म्हणालेली असते की आपण रूममध्ये शोधूया, कारण हार चोरांनी चोरलेला नाही हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. कारण ते चोर दुसरे तिसरे कोणी नसून आई आणि रॉकेट होते. त्यामुळे जर हार चोरीला गेला नसेल त्या अर्थी तो घरातच कुठेतरी असला पाहिजे. त्यामुळे आपण संपूर्ण घर शोधूया. हार मिळेलच. आधी सुरुवात आपण आपल्या रूमपासून करूया. हार नक्कीच तिथेच कुठेतरी असला पाहिजे. परंतु सरोज तिच्यावर विश्वास ठेवत नाही. सरोज सगळ्यांना म्हणते की आपण रूममध्ये जाऊन पाहिलं पाहिजे. या मुलीला एकट सोडणं बरोबर नाही. ती काहीही करू शकते. माझा तिच्यावर काडीचाही विश्वास नाही. या मुलीने याआधी सुद्धा अशीच फसवेगिरी केलेली आहे. परंतु दरवेळी आबांच्या आधारामुळे आपण तिला माफ केलेलं आहे.
रोहिणी सुद्धा या गोष्टीला दुजोरा देते आणि म्हणते की हे बरोबर बोलतीये सरोज वहिनी. तिला एकटं सोडलं तरी काहीही करू शकते. आणि हाराचं काय झालं ते आपल्याला कधीही कळणार नाही. आणि मी सुद्धा माझी रूम संपूर्णपणे चेक करणार आहे. कारण मिसेस खरे या माझ्यासोबत माझ्याच खोलीत झोपत होत्या. त्यांनी जर तिथे काही चोरी केली असेल तर मला चेक केलं पाहिजे, असं म्हणून रोहिणी संगीताला टोमणा मारते. सरोज आबांना सुद्धा म्हणते की आबा तुम्ही सुद्धा चला. तुमच्या डोळ्यांनी तुमच्या लाडक्या सुनेचा प्रताप पहा. हार नक्की तिच्याकडे सापडणार. इकडे नयना तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालेली असते. आणि ती भलतीच खुश असते. कारण तिने तो हार व्यवस्थितरित्या स्वतःच्या कपाटातून काढून कलाच्या रूममध्ये जाऊन ठेवलेला असतो. नयना तो हार जागच्या जागी ठेवणार असते. परंतु नंतर ती तिचा प्लॅन चेंज करते आणि तो हार कलाच्या बॅगमध्ये टाकते. जेणेकरून सगळ्यांना तो हार कलाच्या बॅगमध्ये सापडावा आणि त्यावरून भयंकर असा तमाशा घडावा. नयनाला हेच पाहिजे असतं की अद्वैत आणि सरोजने मिळून कलाला घराबाहेर काढावं. इकडे सरोज म्हणते की चला सगळे आपण अद्वैतच्या रूममध्ये जाऊया. हाराचा शोध हा घेतलाच पाहिजे. मला पक्की खात्री आहे की हार या दोघी मायलेकींनीच गायब केलेला आहे. आणि ही काही यांची आपल्याला धोका देण्याची पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा यांनी अशीच फसवेगिरी केलेली आहे. आणि दरवेळी माफी मागून गोष्ट बाजूला सारली आहे. आणि यासाठी या दोघींनी या नोकरची मदत घेतलेली आहे. असं म्हणून ती रॉकेटकडे बोट दाखवते. आणि पुढे कालाला धमकी सुद्धा देते की जर हार तुझ्याकडे सापडला तर मी तुला आणि तुझ्या आईला पोलिसांमध्ये देईन. मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. आणि कुणी मला समजविण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही. आबा सरोजला थांबविण्याचा प्रयत्न करत असतात. तिला सांगत असतात की असं घरच्या सुनेवर आणि विहीणबाईंवर संशय घेणं बरोबर नाही. परंतु सरोज ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. त्यामुळे पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सरोज सगळ्यांना घेऊन कला आणि अद्वैतच्या रूममध्ये चेकिंग करण्यासाठी येते. सर्वजण आपापल्या परीने संपूर्ण खोलीमध्ये हाराची शोधाशोध करू लागतात. परंतु त्यांना हार कुठेच सापडत नाही. सर्वजण हार शोधत असतानाच सरोजला तो हार कलाच्या बॅगमध्ये मिळतो असं पुढच्या प्रोमोमध्ये दाखविण्यात आलेलं आहे. हार मिळाल्यामुळे कला आनंदित होते. परंतु तो हार आपल्याच बॅगमध्ये सापडला आहे हे कळल्यावर मात्र ती दुःखी होते. त्यामुळे हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे की अद्वैत कलावर विश्वास ठेवेल का? आबा कलाबाबतीत काय निर्णय घेतील हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. त्यामुळे धमाकेदार ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.